निवांत बसले आहे तुम्ही? हा आता काय करणार बाबा, तुझ्यासारखं काय आम्ही कामदार आहे वय? अरे तसं नाही रे, मंगळूचं काहीतरी काम आहे म्हणून त्याच्या संग चाललो मी. काळ बहिरी का चालला आहे वय? हो बहिरेलाच भेटायला चालला आहे. तुला काय करायचंय? तू कशा पायी घसात आणि तो मी आपलं विचारलं. अरे काळ बहिरीने खास करून घेतला आहे त्याला. खास म्हणजे काय पोरगी बिरगी बघितली की काय ह्याच्यासाठी? का तुझ्या तोंडात गुळ शेंगदाणे पडो. कसला बोलला बघ साधा. परत असला काय काम नाही, काम जरा वेगळाच आहे. असं जा मंगळू मोर, तू मी येतो मागणं. अरे काय मस्ती आला गपचिप. जाय निघ, नाही तर येत बी नाही. जाय. असं होय? नाही 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 थांब. काळ बहिरीला सांगतो तेव्हा कळन तुला. काळ बहिरी संपतो तो समजा वैरी. सांग बाबा, कोणाला सांगायचं त्याला सांग. जाय. मला भ्या दाखवतो. अरे पण काय काम होत? अरे माझं काम काही नाही बाबा, त्यानं बोललं म्हणून चाललो होतो. तात्या, अरे आता चांगला कामाला लागला आहे ना व, मग सोड की ना त्यांचा. तेच तर म्हणलं, म्या कोणाच नाद नाही लागत. त्यानं बोललं म्हणून म्हणलं बघाव काय काम आहे. आता कष्ट करून पैक कमवायचं ठरवलं आहे ना व. तेच तर माझ्या डोक्यात आहे माधू. अरे पण त्या बहिरीला नाही म्हणणं कुठवर बरोबर आहे. म्हणजे अरे म्हणजे त्याच्या नावानं लिंबू बिंबू फिरवायचं ते. तू हात तोंडात शान पडो, आता चांगलं बोललो होतो तू. अरे असं कशा पाहिजे बोलतो? अरे तो काय खोटं बोलतो हाय वय? तो भैरी कसा आहे ते ठाव नाही वय तुला? बरोबर आहे बरोबर आहे. नाही मी जाऊन बघतो बाबा काय काम आहे ते. हाय का आता? म्हणजे आता म्हणत होता कशा पायी जाऊ, आता म्हणतो जाऊन येतो. तुझं बी काय कळना झालंय. अरे होय बाबा, पण ह्यांनी सांगितलं ते का खोटं आहे का? जाऊन बघून येतो बाबा काय काम आहे. बाबा अरे अरे, या बहिरीनं तात्याच्या डोक्यात काही भरिवलं नाही म्हणजे झालं. तात्या कुठं लय शहाणा आहे तवा. कवा त्या बाप्पा संग, कवा त्या भैरी संग, कवा बाळू संग. पण खरा तात्या कोणाच्या बाला पण घावायचा नाही. असं नाही रे, बाळप्पा उगा कोणाला जवळ नाही करायचं. तात्या सुधारला हाय म्हणून बाळप्पानं जवळ केला आहे. आता गेला आहे ना व बहिरीकडं. बाहेर येताना एकलाच तात्या बाहेर येतोय का नाही बघ. गंगूताई, विचार करतोय का आता पहिल्यागत करून नाही चालायचं? पहिल्यागत म्हणजे? आता मेंढ्या गुरं घेऊन इथलं इथं जातोय ना व, त्याचा काय उपयोग आहे? अरे आता तर जाऊन आलास की इजापूरला. ते एकदा झालं, एवढ्यावर भागणार नाही. मग काय रोज उठून पळतोस? तोच विचार चालू आहे माझा. जे काय डोसक्यात आहे ते सवनं सांगा. अगं आता मेंढ्या वाढल्या आहेत, इथं थांबून काय बी होणार नाही. मेंढ्यासनी घेऊन आपल्याला लांब लांब गेलं पाहिजे. मेंढ्यांच्या जीवावर जगतोय आपण, त्यांचं पोट भरायला ग का? मला नाही वाटत असलं काय. अगं ऐकून तर घे त्याचं. हा, इथं राहून काय बी उपयोग नाही असं माझं मत आहे. पावसाळा असला का जिथं खडकाळ जागा आहे तिथं जायचं. उन्हाळा असेल तेव्हा जिथं पाणी आहे तिथं जायचं. घरला कवा यायचं मग? तांब्यातनं जेव्हा येळ मिळेल तेव्हा यायचं घर. आणि येळ कवा मिळत? हे आपण ठरवायचं. आता मी काही एकला जाणार नाही, समधी जण जायचं आहे तेव्हा समध्याने ठरूया. तुला थांब म्हणलं तर तेवढं समजत नाही. तरा 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 निघाला. नाही का म्हणला की नाही घाला पाहिजे. काय चाललंय तुमचं? माझं कुठं ह्या मंगळ्याच चाललं.